ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून आता सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा लग्न जुळवणाऱ्या विविध संकेतस्थळाकडे वळविला आहे. या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन जोडीदार निवडताना सावध राहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पगाराची नोकरी असलेला मुलगा जोडीदार मिळावा अशी प्रत्येक मुलीची व तिच्या नातेवाईकांची इच्छा असते. त्यामुळे परदेशात नोकरी करणाऱ्या मुलांकडे मुलीचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा कल असतो. यासाठी लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली जाते. आपली फसवणूक होऊ नये म्हणून नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आदींची माहिती मागवली जाते. परंतु या माहितीचा गैरवापर करून आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर खोटी माहिती देऊन विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून फसवणूक होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे जोडीदार निवडताना प्रत्यक्ष भेटूनच व जोडीदाराची वैयक्तिक माहिती काढूनच विवाह करावा. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्नाचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे. ऑनलाईन ओळखीनंतर प्रत्यक्षात न भेटता अडचणी किंवा अन्य काही बहाणे करून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत असेल तर पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. विवाह करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आपल्या कुटुंबासमवेत भेटावे. नोकरी, कुटुंब, राहणीमान याबाबत खात्री करून घ्यावी. ऑनलाईन लग्न जुळवणाऱ्या एखाद्या संकेतस्थळावर मागणी आली तर याची सर्वात आधी कल्पना कुटुंबियांना द्यायला हवी. लग्न जुळणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करताना दिलेल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर चोरटे फसवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे जोडीदार निवडताना शक्यतो प्रत्यक्ष भेटूनच जोडीदाराची निवड करावी. कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली प्रतिक्रिया. नमस्कार, मैं अमरावती ग्रामीण के सारे नागरिकों को आह्वान करना चाहूँगा कि आज के दिन में काफ़ी जो है युवक का फसवणूक किया जा रहा है साइबर फ्रॉड के माध्यमातून, जिसमें ऑनलाइन में मैट्रिमोनियल साइट के उसमें फेक प्रोफाइल्स वगैरह डाल के फिर जो भी युवक है उनको संपर्क करके उनकी फसवणूक वगैरह करके एक आधा पैसे वगैरह जो है उनसे निकाला जा रहा है। ये एक नया स्कैम जो है पुलिस के सामने आया है, तो इस चीज़ को लेके अपने युवक जो है सावधान रहे, ऐसा मेरा विनती है उनसे। और इसके अलावा भी अगर किसी के साथ में अगर ऐसा फसवणूक हो रहा है तो आप बिना किसी भय के, बिना किसी डर से आप कृपया करके आपके जो भी लोकल पुलिस स्टेशन है वहाँ पे पहुँच के आपका जो भी तकरार है दीजिए, क्योंकि अगर आपने इस मुद्दे को पुलिस के निदर्शन में नहीं लाया तो जो स्कैमर्स हैं, जो फसवणूक आपके साथ में किया है, यही लोग फिर 10 और लोगों के साथ में ऐसा कर सकते हैं। अगर आप सामने आए तो उस हिसाब से हम इन लोगों को ढूंढ के इनके ऊपर में कार्रवाई करके और आपका जो भी फसवणूक का पैसा है उसमें से लौटाने की हम कोशिश कर सकते हैं, जिससे ये जो स्कैम्स वगैरह हो रहे हैं उसका प्रमाण कम हो। ऐसा मेरा रिक्वेस्ट सभी अमरावती ग्रामीण के सारे नागरिकों से है। धन्यवाद।